मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाला मोठा हादरा बसलेला आहे। जे आपल्याला सांगितलं जात होतं भाजपकडनं वारंवार की आम्ही कुत्र मांजर जरी उभं केलं तरी ते निवडून येईल, दगड उभा केला तरी निवडून येईल, असं कधी म्हणत होते। काँग्रेसच्या कार्यकाळात सुद्धा असं म्हणायचं, काँग्रेसनं दगड उभा केला तरी निवडून यायचा। मात्र भारतीय जनता पक्षाबाबत सुद्धा तसंच झालेलं होतं की, आणि भाजपला एवढा इगो आला होता की अक्षरशः त्यांचं असं मत होतं की आम्ही कुत्र मांजर जरी उभं केलं तरी आमचा उमेदवार निवडून येईल। तर ही सदर घटना कुठं घडलेली आहे? आता त्या उमेदवारांचा पराभव झालाय, म्हणजे देशाचं लक्ष लागून राहिलं होतं बिहारकडं। ज्या बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा जनस्वराज्य पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा बिहारचे, आणि त्या बिहारकडे लक्ष लागून राहिलं होतं की आता बिहारचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा किती मतानं निवडून येतोय, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळं। आणि आता जनजीय आंदोलन सुरू होतं, जनजीयचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच भाजपची लाट आहे का पूर्णपणे ओसरली? त्याचबरोबर भाजप मतदानामध्ये हेराफेरी करतं, मसनीमध्ये हेराफेरी करतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा भाजपचा उमेदवार पराभव झाला। बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला बघा, आणि त्याची चर्चा मात्र देशाच्या राजकारणात नव्हे तर जगाच्या राजकारणात झाली। जो पक्ष जगात सर्वाधिक कार्यकर्ते असलेला पक्ष, सर्वाधिक पार्टी फंड असलेला पक्ष, 40 स्टार प्रचारक त्या निवडणुकीमध्ये उतरवले गेले, 30 केंद्रीय मंत्री त्या निवडणुकीत आले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ठिया धरून बसले होते, म्हणजे 10 घरामागं एक मंत्री, अशी परिस्थिती भाजपची झाली। म्हणजे राज्यातनं, प्रत्येक राज्यातनं लोक तिथे गेले, मंत्री संत्री आमदार खासदार, प्रत्येकाला 10 मतावरती एक माणूस सोडला होता, तरी सुद्धा भाजपचा पराभव झाला आणि सुपडा साफ झाला भाजपचा। तर हे नेमकं कुठं घडलं, काय घडलं, कसं घडलं? भाजपची नाचक्की झाली। मग भाजपचं जे वारं होतं ते आता संपलंय का देशातलं? हे जे तरुणांचं जे जनजीयचं जे आंदोलन झालं, या आंदोलनामुळं भाजपला झटका बसलाय का? या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला मध्य प्रदेशचं कुठला मतदारसंघ आहे, बिहारचा कुठला मतदारसंघ आहे, त्याचबरोबर गुजरातचा कुठला मतदारसंघ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतील। आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बिहार म्हटलं की एक बिहारी सौ पे भारी अशी एक घोषणा आहे तिथं, आणि जय बिहार हा नारा आहे। जसं महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र आपण म्हणतो, गुजरातमध्ये जय गुजराती म्हटलं जातं, अशाच पद्धतीनं जय बिहारी असा एक तिथं नारा आहे। आणि तो नारा अक्षरशः काल अख्ख्या बिहारमध्ये दुमदुमला, आणि त्याचं कारण ही तसंच झालं। भारतीय जनता पक्षाचा असा सपाटून पराभव झाला की भाजपचं जे म्हणणं होतं आम्ही कुत्र मांजर जरी उभा केलं तरी निवडून येईल, तर नेमकी ही निवडणूक का लागली होती ते सुद्धा आपण बघूया। म्हणजे काल देशामध्ये 3 विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागला, आणि त्यामध्ये बघा 3 राज्यात त्या निवडणुका होत्या, आणि 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। म्हणजे गुजरातमध्ये पोटनिवडणूक झाली, भाजपचं सरकार, मुख्यमंत्री भाजपचा। बिहारमध्ये निवडणूक झाली, भाजपचा सम्राट चौधरी मुख्यमंत्री। मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाली, भाजपचा मुख्यमंत्री यादव म्हणून। तर या ठिकाणी बघा, हे सगळं असताना सुद्धा बघा, आता मध्य प्रदेशच्या दतिया विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आमदार राजेंद्र कुमार भारती यांना बँक फसवणूक प्रकरणामध्ये 3 वर्षाची शिक्षा झाली, आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली, आणि तिथं काँग्रेसचे उमेदवार होते कुंवर घनश्याम सिंह। त्याचबरोबर गुजरातमध्ये अमरेठमध्ये
भाजप आमदार गोविंद परमार हे होते. 6 मार्च 2026 रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी निवडणूक लागलेली होती आणि त्यांचाच मुलगा या निवडणुकीमध्ये उभा होता. तर बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पटना शहरामध्ये येतो आणि त्याच मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला होता. आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि ते राज्यसभेवरती गेले. त्यामुळं त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि या ठिकाणी जोरदार अशी निवडणूक लागली. भारतीय जनता पक्ष आणि बिहारमध्ये नवीनच उदयास आलेला जनस्वराज्य पार्टी हा पक्ष आणि RJD लालू प्रसाद यादव यांचा तिरंगी निवडणूक झाली आणि जोरात अशी निवडणूक झाली. ही तिरंगी निवडणूक झाली बघा. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष अक्षरशः घायमिठेवरती आला. आता हे सगळं झालं तर बघा, भाजप बाबत जो लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तर त्या रोषावरती सुद्धा आपण थोडीफार चर्चा केली पाहिजे की भाजप बाबत भयंकर असा रोष निर्माण झालेला आहे. आता बघा, बिहारमध्ये एकूण मतदान 1,30,313 मतदान झालं. म्हणजे मताची टक्केवारी 34%. म्हणजे खूप कमी असं मतदान झालं, 34%. आणि जेवढं कमी मतदान होईल तेवढं भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होतो. एकूण 34.30% मतदान झालं होतं. तर एकूण मतदान आहे 3,80,000. हे कुठं मतदान आहे? बिहारमध्ये मतदान आहे 3,80,000 मतदार. तर मध्य प्रदेशचा जो मतदारसंघ होता दातिया, तर या मतदार संघामध्ये एकूण मतदान 1,57,499 मतं झाली होती. म्हणजे सुमारे 71% मतदान झालं तिथं. मतदानाच्या संपेपर्यंत म्हणजे साधारण 68.78% मतदान सरासरी नोंदवण्यात आलेली होती. आता बिहारमध्ये सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मतदान पार पडलं होतं. गुजरातमध्ये सुद्धा. तर बिहार आणि मध्य प्रदेश या ठिकाणची जी निवडणूक आहे ही अतिशय रंगतदार आणि रोमांचक निवडणूक झालेली आहे. बघा, 2024ला भारतीय जनता पक्षाला लोकसभेला 240 जागा मिळाल्या. सरकार जाता जाता वाचलंय आणि तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एकाही राज्यामध्ये पराभव झालेला नाही. 2024 नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये 234 जागा निवडून आल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या. बिहारमध्ये निवडणूक झाली. बिहारमध्ये सुद्धा विरोधी पक्षाची दानादान उडवली. बघा, बिहारमध्ये सुद्धा 200च्या वर जागा भारतीय जनता पक्ष नितीश कुमार त्या आघाडीच्या निवडून आल्या. आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मायावतीचं सुपडा, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीचा सुपडा साफ केला. तिथं सुद्धा ममता बॅनर्जीची सत्ता घालवली. आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मायावतीची, म्हणजे ज्यावेळेस 2020-21ला निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांचा सुद्धा पक्षाला काहीही जागा मिळाली नाही. 22 मध्ये निवडणूक झाली. आता पुन्हा तिथं निवडणुका 27 मध्ये आहेत. तर आता 2024 नंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली, बिहारमध्ये निवडणूक झाली आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली, ममता बॅनर्जी यांची सत्ता तिथं घालवून टाकली. म्हणजे सगळ्यात काटेकी टक्कर जी म्हणत होतो आपण तो पश्चिम बंगाल. आणि हे सगळं का झालं तर अनेक जाणकारांचं मत होतं की मतदान पेट्या, ही जी मतदानाची जी मशीन आहे EVM, याच्यामध्ये गडबडी करून भारतीय जनता पक्ष जिंकते. आता भाजप काय करतंय की एका तालुक्याला म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 30,000 मताची सेटिंग लावते. म्हणजे 30,000 मतं हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्त पडतात. मग त्या बिहारमध्ये
बांकीपुरा विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली तिथं सुद्धा भाजपनं असंच केलं असेल की किती जरी विरोधकांनी मतं दिली तरी 30,000 मतं ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्त पडतील असं नियोजन केलेलं असेल. गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला बांकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 98,000 मतं मिळाली होती. मात्र आता ते 44,000 वरतीच आले. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं गौरव बंगाला मित्रांनो. आता लोक जे म्हणतात की बाबा मशीन हॅक भाजप बरंच काय करतंय, मशिनीचा गोडगाळ करतंय, ते काही अंशी खरंच आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली, भारतीय जनता पक्षानं 200च्या वर जागा जिंकल्या. बिहारमध्ये निवडणूक झाली, भारतीय जनता पक्षानं 200च्या वर जागा जिंकल्या. त्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली, तिथं भाजपनं 200च्या वर जागा जिंकल्या. तिथं सुद्धा ममता बॅनर्जीचा पराभव झाला. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षानं काय केलं की प्रत्येक तालुक्याला 30,000चं सेटिंग लावलं. म्हणजे भाजपच्या उमेदवाराला इतर उमेदवारांपेक्षा 30,000 मतं जास्त पडणार. जी काय पडणार, समजा बाबा भाजपच्या उमेदवाराची 50,000 मतं जर आहे त्याला 30,000 एक्स्ट्रा पडली तर 80,000 झाली, येतोय तो निवडून. असं सेटिंग लावलं गेलं. बघा 2024ला भारतीय जनता पक्ष काटावरती बहुमत पास झालं. म्हणजे 240 आणि मित्र पक्षांना घेऊन ते सत्तेत आले. त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या एकाही निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झालेला नाही. बघा तिथं महाराष्ट्राची पहिली निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक 2024ला झाली. त्यानंतर महाराष्ट्रात पहिली विधानसभेची निवडणूक झाली 24 नंतर. तिथं असं सेटिंग लावलं गेलं की 234 जागा महाराष्ट्रात विधानसभेच्या भाजप आणि मित्र पक्षाचे निवडून आले. ही स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मत एका पेटीला जर एका तालुक्याला जर 30,000चा रेशो लावला तर भाजपचं जर मतदान 30,000 असेल तर अधिक 60,000 मतदान पडते. आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली. आणि या परिस्थितीमुळेच भारतीय जनता पक्षाच्या 234 जागा निवडून आल्या. तसंच बिहारमध्ये सुद्धा झालं. बिहारला सुद्धा भारतीय जनता पक्षानं तिथं सुद्धा असाच रेशो लावला. बिहारमध्ये सुद्धा 200+ जागा हे भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाच्या निवडून आल्या. आता हे सगळं असताना लोकांनी बरंच आंदोलनं केली, ईव्हीएम हटाव अशी आंदोलनं केली. मात्र भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक ईव्हीएम वरती मतदान घेतं. का तर त्याच्यातून त्यांना फायदा होतोय, इतरांना फायदा होत नाही. इतर पक्षांना असलाच फायदा होत नाही, फक्त भारतीय जनता पक्षाला फायदा होतोय. आता त्या बिहारच्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपचा मोर्चा पश्चिम बंगालकडे गेला. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री, अभिषेक बॅनर्जी खासदार. तिथं त्या तृणमूलचे 28 खासदार निवडून आलेले. यांनी तिथं सुद्धा मिलिटरी उतरवली. 2.5 लाख मिलिटरीचे जवान पश्चिम बंगालमध्ये उतरले आणि सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली. आणि तिथं सुद्धा ममता बॅनर्जीचा पराभव घडवून आणला. ममता बॅनर्जीची सुद्धा सीट वाचवता आली नाही. SIRच्या माध्यमातून सगळी मतं कमी केली. परत रेशो लावला 30,000चा आणि 207 जागा भारतीय जनता पक्षाने निवडून आल्या. आता सगळ्या लोकांना कळते की भाजप ईव्हीएम मशीनवरती जिंकते, बॅलेट पेपरवरती भाजपा जिंकू शकत नाही. हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय. आता त्यानंतर पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर बिहार मधली ही पहिलीच निवडणूक होती. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा 3 राज्यांमध्ये एका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होती. आता त्या मध्य प्रदेशच्या दातिया विधानसभा मतदारसंघाचा जे पहिला आमदार होता त्याला बँक घोटाळ्या प्रकरणाची शिक्षा झाली 3 वर्षाची. आणि शिक्षा झाल्यामुळं तिथली जागा रिक्त झालेली होती आणि त्या ठिकाणची निवडणूक लागलेली होती. तिथं 68.30% मतदान तिथं झालं. आणि एवढं कमी मतदान होऊन सुद्धा तिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा सुपडा साफ झाला. बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा
भारतीय जनता पक्षाचे 5 वेळा तिथं आमदार निवडून आलेला आहे. नितीन नवीन हे त्यांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी आमदार होते. म्हणजे हा शहरी मतदारसंघ आहे. शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारी लोक जास्त आहेत. आता या ठिकाणी शहरी मतदारसंघ जरी असला तरी प्रशांत किशोर यांनी चॅलेंजिंग केलं. आता या ठिकाणी मतदान किती झालं? अवघं 32%. आता जिथं मतदान कमी होतं तिथं भारतीय जनता पक्षाचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार निवडून येतो, हे तितकंच खरं आहे. आता गेल्या वेळेस म्हणजे 2025 मध्ये जेव्हा निवडणूक झाली बिहारची विधानसभेची, त्यावेळेस त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 98,000च्या वर मतं मिळाली होती. म्हणजे जवळपास 1,00,000 मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली. आणि विरोधी पक्षाचा जे होता RJDचा लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा, त्याला अवघी 43,000 मतं मिळाली. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मतांनी तिथं भाजपचा उमेदवार निवडून आलेला होता. आणि प्रशांत अवघं 34% मतदान झालं. आता या 34% मतदानामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हा 2ऱ्या क्रमांकावरती राहिला, जनस्वराज्य पक्ष हा 1ल्या क्रमांकावरती आला. आता गेल्या वेळेस म्हणजे 2025ला जेव्हा इथं निवडणूक झाली त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जवळपास 1,00,000 मतं मिळाली होती आणि आता मिळाली 43,000 मतं. म्हणजे निम्म्यापेक्षाही जास्त मतं मिळाली. आणि त्यावेळेस सुद्धा बरेच हेराफेरी करून जिंकले होते आणि आता सुद्धा बरेच हेराफेरी केली. मात्र जनतेनं सपशेल पराभव घडवून आणला. म्हणजे 10-12 हजार मतच भाजपला पडली असतील, ही हेराफेरी करून ती 40,000 गेली असतील. म्हणजे असं आता लोकांचं मत आहे. तर आता बिहारच्या निवडणुकीमध्ये तिथली जी जनता आहे तर त्या जनतेचं नेमकं काय मत आहे, ही जी भाजपला पडलेली 44,000ची मत आहे ती ही सुद्धा काहीशी फ्रॉड करून पडलेत असं काहीच मत आहे. तर त्याचबरोबर सुरुवातीला आपण दुसरं एक बघू की भाजप असं म्हणत होतं की कुत्रं मांजर जरी आम्ही उभं केलं तरी तिथं निवडून आणू शकतो. त्याचबरोबर दुसरा एक परिणाम असा झाला की बजरंगबलीचे कपडे घालून हनुमानाची एकाला तिथं नाचवलं गेलं आणि ती नितीन नवीन यांची रॅली होती. आता त्या रॅलीत बघा जे कलाकार होते त्यातल्या दोन्ही कलाकारांचा उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अखिलेश यादव यांनी सत्कार केला. आता ते सुद्धा आपण बघूया. अभी समाजवादी पार्टी की तरफ से सब विधायकों की तरफ से दोनों हमारे कलाकार हैं, लेकिन इस समय तो वो श्री राम जी के रूप में है, दूसरे हनुमान जी के रूप में है. मैं दोनों का सम्मान करता हूँ अपनी तरफ से और पार्टी की तरफ से. 51,000 हम लोग दोनों को दे रहे हैं. सन्मान केला गेला आणि भाजपनं मात्र रॅलीच्या पुढे नाचवलं नितीन नवीन यांच्या रॅलीच्या पुढे. तर त्याहून दुसरं बी असं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे काही स्टेटमेंट होते, देश को खोखला करने वाले लोग हैं, ये देश के टुकड़े करने वाले गैंग के लोग हैं. पंचर लगाने वाले मालूम नहीं आपको, वो लोग वहाँ पर ज्यादा थे और छात्र लोग वहाँ पर कम थे. पंचर लगाने वालों की ही औलादे होंगी, पंचर लगाने वालों के खानदान होंगे. कंगना रनौत ने आज की जो पीढ़ी की महिलाएं हैं उन्हें कह दिया है जनरेशन गटर, महिलाओं को गटर छाप. बघा हे जे विचार मांडले गेले तिथं याचा सुद्धा मोठा परिणाम झाला. म्हणजे संघ RSS आणि काही लोक यांची जी भूमिका होती ही अतिशय वाईट अशी भूमिका राहिलेली आतापर्यंत. जनजीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा सुद्धा हा मोठा परिणाम झाला आणि त्या आंदोलनाला बदनाम करणं, त्यांना गटर म्हणणं, उंदीर म्हणणं, कॉक्रेज म्हणणं, यामुळे सुद्धा हा परिणाम आता देशभर व्हायला लागलेला आहे. तर तिथं कुत्र मांजर उभा करू असं म्हणणार बघा. भाजपा किसी नेता से किसी ने पूछा कि ऐसा है कि प्रशांत किशोर लड़ेंगे बांकीपुर में, आप क्या सोचते हैं? बोला कोई चिंता नहीं, बांकीपुर इतना बड़ा हम लोग का दौर है कि हम लोग कुत्ता बिल्ली को भी खड़ा करेंगे तो बांकीपुर की जनता आप भी लोग को वोट देंगे. अब सही है ना. देखिए अब आपके बारे में भाजपा क्या सोचते हैं? इतना बड़ा अपना बंधुआ मजबूर समझ रहा है कि कैबिनेट पर कहता है
हम लोग कुत्ता बिल्ली को भी खड़ा करेंगे तो बांकीपुर की जनता हम ही को वोट देगी। इस अहंकार को तोड़ने के लिए एक बार हराइए, आपको अपने आप असर दिखेगा। किसी को खड़ा कर देंगे तो ही अवस्था। आणि बघा, जे भारतीय जनता पक्षाचं खरं काम करणारे हिंदुत्ववादी विचाराची जी लोक आहेत, त्यांचं सुद्धा काय मत आहे ते सुद्धा आपण जर एकदा बघा. बीजेपी से जुड़े हैं क्या, जो आपस में कीड़े मकोड़ों की तरह हमें लड़वा रहे हैं। बघा, क्या क्या पैदा कर दिया इन लोगों ने, कभी कॉकरोच, कभी मच्छर, कभी क्या। इसके लिए नहीं आए हम लोग, हम उस विचारधारा से जुड़े थे जो देश को एक करने की बात थी, जो हिंदुत्व की बात थी। सरकार, हम जब बीजेपी में आए थे तब वाजपेयी जी थे, अडवाणी थे, मुरली मनोहर जोशी थे, भीम सिंह शेखावत थे, इनकी बीजेपी थी। जो ये बात करते थे कि पार्टी आएगी और जाएगी, देश रहना चाहिए, वो वाजपेयी जिनके आदर्श थे, जिनको कांग्रेस में सत्ता में होने के बावजूद अगर नेशनल में बात करने जानी है, कहीं यूएनओ में बात करने जाना भेजना है तो वाजपेयी को भेजा करते थे, इंदिरा गांधी से। वो बीजेपी से जुड़े, हम इन बीजेपी से जुड़े हैं क्या, जो आपस में कीड़े मकोड़ों की तरह हमें लड़वा रहे हैं। क्या क्या पैदा कर दिया इन लोगों ने, कभी बघा, हेच आता लोकांना कळलेलं आहे. आणि बघा, नरेंद्र मोदींबाबत लोकांचं काय मत आहे. ही आता चालू आहे. मोदी हटाओ दे. पीएम मोदी की पार्टी को उसके ही गढ़ से उखाड़ फेंका, लेकिन ये तो कभी पीएम मोदी के सबसे करीबी हुआ करते थे और 2014 के इलेक्शन में मोदी जी को पीएम बनाने के लिए इन्होंने ही चुनावी रणनीति बनाई थी। 30 सेकंड रुकिए। दरअसल दोस्तों, ये है प्रशांत किशोर, जो राजनीति में आने से पहले भारत की कई बड़ी बड़ी राजनीतिक पार्टियों के लिए चुनावी रणनीति तैयार करते थे। बताया जाता है तमिलनाडु में विजय थलापति को सीएम बनाने के लिए भी इन्होंने ही चुनावी रणनीति तैयार की थी। हाल ही में ये बिहार की बांकीपुर विधानसभा सीट से बीजेपी के सामने मैदान में उतरे थे। ये सीट 1995 से लेकर अभी तक बीजेपी के कब्जे में रही थी। प्रशांत किशोर ने अपने पहले ही मुकाबले में बीजेपी के उम्मीदवार नीरज कुमार को 19,324 वोटों से करारी शिकस्त दी और एक ऐतिहासिक जीत हासिल की। प्रशांत की इस जीत पर आप कुछ कहना चाहोगे? कमेंट में बताओ। बघा, हे सुरू झालंय आता. आणि दुसरं पण आपण बघा की लोकांची भूमिका काय देतात. साल में बाड़मेर में कोई हिंदू मुसलमान 5 महीने में आपकी दांतों की बघा, हे सगळं सुरू आहे. आता महाराष्ट्राचं सुद्धा भयान उदाहरण आहे, वास्तव आहे. भारतीय जनता पक्षाबाबत लोकांचं कसं काय मत आहे बघा. अक्षरशः चपलन हाणलंय महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. बघा, म्हणजे किती भयानक सध्याची परिस्थिती आहे. आता बघा, दुसरे अनपढ़ जाहिल शिक्षा का दुश्मन देखिए, यूपी के मुजफ्फरनगर में 7 दिनों के लिए ये स्कूल बंद करवा रहा है, क्योंकि जो है वहां से कांवर जाएगा। बताइए, कांवर जाएगा जिसके लिए आप किसी विद्यार्थी का जीवन बर्बाद करोगे क्या? हे भारतीय जनता पक्षामध्ये जे झालंय, बघा, हा देशात बदलाव सुरू झालेला आहे. आणि बिहारची निवडणूक असेल किंवा इतर कुठली निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला आता सपाटून मार खावा लागलेला आहे. आता भाजपचे जे काय प्रचारक होते, स्टार प्रचारक, अक्षरशः रडायला लागलाय मनोज तिवारी. प्रशांत किशोर निवडून आले भाजपमध्ये बांकीपुरामध्ये, तेव्हा रडायला लागला. रडायला लागला. म्हणजे बघा,
42,169 मतं प्रशांत किशोर यांना पडली. भारतीय जनता पक्षाला 30,000 आणि 10,000 मतं यांना पडली RJDच्या उमेदवाराला. तेव्हा हा भाजपचा मुखवटा आहे. बजरंग बलीला भाजपच्या पुढं झेंडा घेऊन नाचवलं गेलं आणि त्याच कारणांमुळं भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला इथं. म्हणजे भाजपच्या पराभवाचं सूत्र आता सुरू झालेलं आहे देशभर. उभा केला तरी आमचाच विजय होणार अशा प्रचंड आविर्भावात आणि अति आत्मविश्वासात वावरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एका पोटनिवडणुकीने थेट जमिनीवर आणले. 31 वर्षापासून भाजपचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या बिहारमधल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत असा काही ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला आहे, ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपला असा काही धक्का दिलाय की संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून गेलेली आहेत. प्रशांत किशोर यांनी तब्बल 18,000हून अधिक मताधिक्याने भाजपचा हा 31 वर्षांचा गड उद्ध्वस्त केलाय. पण प्रश्न असा पडतो की ज्या गडाला 3 दशके कोणी धक्का लावू शकला नाही, तो बालेकिल्ला अचानक कसा ढासळला? या ऐतिहासिक पराभवामध्ये हे आपल्या लक्षात आलं असेल की एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे देशातलं ते कुठंतरी आता संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे भाजपनं जे पेरलं ते लवकरात लवकर उगवलं आणि ते नेस्तनाबूत सुद्धा झालं. जे पेरलं तेच उगवलं आणि नेस्तनाबूत झालं. म्हणजे मध्य प्रदेश मधला दातिया मतदारसंघ दतिया या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर बिहारच्या बांकीपुरामध्ये जी रिक्त झालेली जागा होती या ठिकाणी बांकीपुरामध्ये प्रशांत किशोर नवीन पक्षाचा उमेदवार आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवलेला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. आता ही पोटनिवडणूक बघा, म्हणजे नितीन नवीन जे आहेत त्यांचे वडील या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. 2006 मध्ये ते 60,000 मतांनी जिंकले होते. त्या काळामध्ये 2010 मध्ये पहिल्यांदा नितीन नवीन यांनी ही निवडणूक जिंकली. 15 मध्ये जिंकली, पुन्हा 20 मध्ये जिंकली, 25 मध्ये जिंकली, म्हणजे सलग 4-5 वेळा. आणि 25 मध्ये तर त्यांनी 51,936 मतांनी ही निवडणूक जिंकली होती. म्हणजे सलग 20 वर्षे नितीन नवीन इथं होते आणि त्यांचे वडील 10-11 वर्षे या ठिकाणी निवडून आलेले होते. म्हणजे 1995-90 पासूनचा बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाचा हा उद्ध्वस्त करण्यात आला. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे देशातलं जे राजकारण आहे सध्या, त्या देशातल्या राजकारणाला सुरुंग लागलाय असंच एकंदरीत म्हणता येईल. म्हणजे भाजपचं आम्ही दगड उभा केला तरी निवडून येईल, कुत्र मांजर उभं केलं तरी निवडून येईल, ही जी स्ट्रॅटेजी होती भाजपची, हा जो अहंकार होता, हा अहंकार चूर झालाय. म्हणजे हा अहंकार संपुष्टात आलाय. भाजपचा जो अहंकार होता, हा अहंकारी भाजप जातं, ते भाजप अहंकारी आता संपलेला आपल्याला दिसतंय. आणि देशभर सुद्धा भाजपची अशीच सत्ता हळूहळू जाईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र प्रशांत किशोर यांनी जो जोर का झटका दिलेला आहे, भाजप यानं नेस्तनाबूतच झालेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स्वामी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.